एक आई कधी आपल्या लेकरांना सोडून गेली आहे जे जाईल. भीमाबाई, आई भीमाबाई, भीमाबाई, आई आई भीमाबाई, आई आई शेठजी, 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 भीमाबाई मेली. काय? खरंच मेली ती? वय खरंच खरंच मेली शेठजी. चल मग महाराजांना जाऊन सांगूयात. चल चला लवकर. चला की. अरे मंगेश, अरे एवढ्या रात्री कुठे पळत जात आहे? अरे पंडितजी, भीमाबाई मेली. खरंच का? हो, आणि हीच गोष्ट महाराजांना जाऊन सांगतोय आम्ही. सरते शेवटी देवाने न्याय केलाच. चला मीही येतो. हो चला, चला. रंजन, भीमाबाई, रामजी, आता हिम्मत ठेव. कशी हिम्मत ठेव? हीच तर माझी हिम्मत होती. सोडून निघून गेली. तू जरा सरळत बसलास तर पोरासनी कोण सांभाळेल? आता लय झालं आई. आता उठ की, उठ नाही. आता लय झालं. योग्यच झालं, अगदी योग्य झालं. लहान लहान मुलांच्या आईचं निघून जाणं मोठी हृदयद्रावक घटना असते. मुलांचं आयुष्य अशाने विखुरलं जातं आणि नंतर काही केलं तरी त्यांचं आयुष्य सावरलंच जात नाही. टणक जमिनीशिवाय जसं कोणतंही झाड कधीही बळकटपणे उभं राहूच शकत नाही, अगदी तसंच ती मुलंही भक्कमपणे उभी राहू शकणार नाही. आता सगळ्यात कठोर प्रहार करायची वेळ आलेली आहे आणि यावेळेस काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. कारण या परिस्थितीतून साक्षात देवानेच आपल्याला सुवर्ण संधी दिली. भीम बाळा, शांत हो. तू तर लय धाडसी आहेस आणि एवढा समजदार आहेस. तुझा सरळत बसला तर कसं चालेल? तुझी आई आपल्या समद्यांना सोडून गेली आहे, एकदम तसंच जसं एक दिवस आपल्या समद्यांना जावं लागणार आहे. तू मस्त ठाव नाही. आई अशीच करते. जेव्हा मी माझ्यावर नाराज
आई बघ तू जिंकली मी हरलो. आता लवकर उठ ना, उठ ना. तुला समजत का नाही भीमा? तुझी आई आपल्या सामन्यांना सोडून गेली. आता कवाच परत नाही येणार. सबने खोटं बोलताय, सबने खोटं बोलताय. माझी आई नाही मरू शकत. माझी आई अवस्थी सोडून नाही जाऊ शकत. पुरंजन, अंतिम संस्काराची तयारी कर. सकाळ होत आली. वय बस 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 बस, लय झालं रडणं बिडणं. आता शांत व्हा, लय झालं आता. अरे बघताय काय? ऐकलं नाही तुम्ही? रामजीने काय म्हटलंय? अंतिम संस्काराची तयारी करा. चला चला. रामजी, तुझ्या बायकोच्या मृत्यूचं दुःख आम्हा सगळ्यांना खूप झालंय. आणि तसही तुम्ही तुमच्या कर्मानेच मरताय. पण माणुसकी नावाची गोष्ट तर आहे ना. बस म्हणूनच इथे आलोय, दुःखात सहभागी होण्याचं आणि तुम्हाला सांत्वना करायचं. नाही पाहिजे तुमचं सांत्वन. आणि राहिली गोष्ट माणुसकीची, तर आधी तुम्ही जाऊन शिकून घ्या की माणूस कोणाला म्हणायचं. बघा बघा बघा. अरे सुभेदार, हे सुभेदारचे कपडे घातल्याने तू पुन्हा सुभेदार नाही होऊ शकणार. रिटायर्ड झालाय, रिटायर्डच राहशील. देवाने इतकी मोठी शिक्षा दिली तुम्हा सगळ्यांना, तरी तुझी वृत्ती नाही बदलली अजून. चला सेठजी, हे मेलेत काय आणि जिवंत असले काय, आपल्याला काय करायचे. चला चला की. अंतिम संस्काराची तयारी कर पुरंजन. वय मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन ले. बिन बोले मेरे मन की मेरी माँ सुन ले. मुझसे अलग ना होना पल भी, माँ तेरी ममता खिलते कमल सी. माँ तेरी ममता खिलते कमल सी. मेरा माथा चूमे मेरी फिक्र बुन ले. हो मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन ले. हो माएरी
कुछ लुटाया मेरे लिए, मेरे लिए। मैं पर कुछ कर न पाया तेरे लिए, तेरे लिए। तेरी खुशियाँ ही हर घड़ी चाहूं, तेरा चल ही हर जन्म पाऊं। मुझसे अलग ना होना पल भी, माँ तेरी ममता खिलते कमल सी, माँ तेरी ममता खिलते कमल सी। मेरा माथा चूमे, मेरी फिक्र बुन ले, मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन ले। हो रामजी, या तुम्ही लोक तिरडी उचलायला या. आनंद बाळा, तुम्ही दोघं समोर या. कबीर देवल डही पड़ा, ईट भई सेवार, करीच जारा सुप्रीतड़ी, जुडहे न दूजी बार. कुठे घेऊन जाणार आहे? इथंच राहील माझी आई. बाबा, बाबा, आई काय पे बोलणार नाही तरी पण चालेल ना? पण इथं तर राहू शकते ना? मी आई विना नाही राहू शकणार. भीमराव, तुला आपल्या गुरुजींच्या गोष्टीवर विश्वास आहे ना? परिस्थिती समजून घे. जशी तू परीक्षा देतो आणि नंतर निकाल येतो, तसंच आयुष्याच्या सगळ्या परीक्षांचा निकाल आहे हा मृत्यू. आज तुझ्या आईचा मृत्यू झालाय, उद्या माझा आणि परवा तुझा. आयुष्याचं अंतिम सत्य हेच आहे बाळा. भीम, तुझ्या आईने आयुष्यभर खूप संघर्ष केला. खूप अडचणीनंतर तिला शांती मिळाली आहे. जाऊ दे तिला, जाऊ दे, सोड. जाऊ दे बाळा, आईला जाऊ दे, जाऊ दे. हो भीमराव, जर तू असाच रडत राहिलास आणि आईला जाण्यापासून थांबवलंस तर ती आपल्या अंतिम यात्रेत खूप दुःखी होईल. मग आई, आई. बाळा, तुझी आई आता या जगातून स्वतंत्र होऊन एका अनंत यात्रेला निघून चालली आहे. हा ना? कोणाच्या यात्रेत आपण अडथळा नाही बनायला पाहिजे. तुझ्या आईला जाऊ देत, तिला थांबवू नकोस. पण बाबा, आईला बघायची इच्छा झाली तर? अंतर मनाने पहा. कारण की तुझी आई आता तुझ्या आत असेल. मनानं आवाज देशील ना
तर नक्की दिसल. तुला प्रत्येक पावलावर साथ मिळेल. अन बाळा, तुझी हाय वारली नाही हाय, अमर झाली आहे. वय अमर झाली आहे. अय रामजी, थांब की. कुठं चाललंय? तिला जाळणार कुठे? तिथंच जिथं आम्ही अंतिम संस्कार करत असतो. तिथं तर आम्ही जाळू नाही देणार. या बाईचं प्रेत जर तिथे जाळलं तर संपूर्ण गावाचं वातावरण दूषित होईल. जाऊन दुसरीकडे कुठेतरी जाळा. तुम्ही बोलता तर असं आहे जसं आतापर्यंत आमच्या समाजाच्या एका बी माणसाला या गावात जायलाच नाही आहे. पर या बाईच्या प्रेतासनी आम्ही आमच्या गावात जाऊ देणार नाही. कारण का हे बाई या रामजी सकपाळची बायको आणि या भीमरावची आई आहे म्हणून, आणि या दोघांनं नेहमी आमची सामाजिक व्यवस्था दूषित केली आहे. आणि या बाईनं जिवंतपणे नेहमीच या दोघांनी पाठिंबा दिलाय. म्हणूनच या बाईच्या प्रेतासनी आम्ही आमच्या गावात जाऊ देणार नाही. काय भावांनो? नाही जाऊ देणार. आता पाणी डोक्यावरनं जात चाललंय असं दिसतंय. हे आम्ही बघतोच आमच कोण थांबवतंय ते. आम्ही बी बघतो, तुम्ही समजे कसं आपल्या मनाचं करता ते. थांबा तुम्ही लोक. हे बघा, आज आमसनी काय भी वाद घालायचा नाही. आणि राहिली गोष्ट ही की तुम्ही तुमच्या भागात माझ्या बायकोला जाळू नाही देणार तर चला आमच्या सोबत. आणि चालता चालता जिथं तुम्ही सांगाल तिथं मी माझ्या बायकोला अग्नी देईन. आणि जर चालता चालता तुम्हाला ही गोष्ट समजली नाही की तुमचा भाग कुठपर्यंत आहे तर चला आमच्या बरोबर आयुष्यभर. मग मी बी आपल्या बायकोचं शव आयुष्यभर खांद्यावर घेऊन चालायला तयार आहे. रामजी, शांत व्हा रामजी. शेठ, या सगळ्यांना कुठेतरी गावाच्या बाहेर पोचवून या. पण हे एवढा त्रास कोणालाही देऊ नये शेठजी. महाराज, हे तुम्ही कुठे आलात महाराज? ही जागा तुमच्यासाठी नाहीये महाराज. पण इथे एका बाईचा मृत्यू झालाय. रामजी, आम्ही हिच्या आत्म्याच्या शांतीसाठी स्वतः चालत आहोत. हिच्या शांतीसाठी आम्ही स्वतः देवाजवळ प्रार्थना करू. नाही पाहिजे तुमची शांती प्रार्थना. आई जिथे होती तोपर्यंत तुमच्यामुळेच अशांत होती. म्हणून नाही पाहिजे तुमची शांती प्रार्थना. चला बाबा. जा जा, गावाच्या बाहेर जी पडीत जमीन आहे ना तिथे प्रेताला जाळा, नाहीतर
जो उगया सो अंत बे फूल्या सो कुमलाई जो चिनिया सो दही